प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं राज्यभरात आंदोलन होत असताना काल मध्यरात्री माजी राज्यमंत्री तथा आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी प्रहार जनशक्ती पक्षाचे मशाल आंदोलन करण्यात आले होते। प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सुरुवातीला ओढण्याचा प्रयत्न केला, परंतु आमदार अर्जुन खोतकर यांनी स्वतःहून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना निवासस्थानावर बोलवलं, त्यांच्याशी संवाद साधला असून शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, दिव्यांगांचे प्रश्न असतील, शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न नक्कीच करेल अशी सकारात्मक भूमिका घेत आंदोलकांशी बातचीत केली आहे। परंतु एकीकडे बदनापूर मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी आंदोलकांशी संवाद आणि भावना समजून न घेता स्वतःच्या निवासस्थानावरून पळ काढला असंच म्हणावं लागेल। आणि या 4 महिन्यामध्ये निश्चितपणे मागणी करण्याचा अधिकार तुम्हाला आहेच। या ठिकाणी मॅन्युफॅक्चर जो आपला वचननामा आहे तो वचन पाळा, विसर पडला असेल तर सांगणं ही तुमची जबाबदारी आहे आणि ऐकणं ही आमचं कर्तव्य आहे। त्यामुळं या मागणीला अजून तरी सरकार पक्षाच्या माध्यमातून कोणी कर्जमाफी करता येणार नाही, 7/12 कोरा करणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य अजूनही कुणीतरी आमच्या बाजूने केलेलं मला आठवत नाही, मला जाणवत नाही, मला मी बघितलं नाही। आत्ता कालावधी समोर जो काही लाडक्या भगिनींचा विषय होता तो विषय फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण तो विषय मागे लावलेला आहे आणि आता जेव्हा 2 महिन्यानंतर विधानसभेचं अधिवेशन होईल तेव्हा कदाचित या विषयावर पूर्ण सांगोपांग चर्चा होईल आणि मग त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी 7/12 कोरा करण्याच्या संदर्भातली भूमिका मी तुम्हाला शब्द देतो की कोणी जरी नाही मांडली तरी अर्जुन खोतकर तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या सर्व सभागृहामध्ये या ठिकाणी मांडेल। सर, तुम्ही जे मत मला इथं सांगितलं ते मत 100% जे या ठिकाणी भाषण स्वातंत्र्य आहे, मत स्वातंत्र्य आहे, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे, ते व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य निश्चितपणे मी त्या सभागृहामध्ये हे मांडेल। तुम्हाला दिव्यांग बांधवांना 6,000 रुपये त्या ठिकाणी देण्याचं मान्य केलं होतं, तोही विषय बच्चूभाऊच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे। 5% निधी खर्च केला पाहिजे। मी तातडीनं माननीय जिल्हाधिकारी महोदयाला परवा मी गेलो होतो, तिघांनाही बोलेल आणि 5% निधी आणि पालकमंत्री महोदय आमच्या पंकजाताई मुंडे यांना सुद्धा आपण जर एकदा माझ्यासोबत येत असाल या तिघांची बैठक आपण घेऊ, तिघांना सुद्धा त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी हा शब्द देऊ की आपण हा खर्च केला पाहिजे। एक शब्द माझा मी प्रामाणिकपणे आज तुम्हाला शब्द देतो की माझ्या आमदार निधीतले 5% जो निधी आहे तो 100% उद्या माझ्याकडून पत्र घेऊन जा, माझा आहे आणि तो अधिकार निश्चितपणे बजवायसाठी मला कोणी रोखू शकत नाही। तुम्ही ही बाब नोटीस करून माझ्या लक्षात आणून दिली तर मला माहीत नव्हतं की अशा पद्धतीने जे माहीत नाही ते माहीत नाही, मला माहीत नव्हतं की 5% निधी असा दिव्यांगावरती खर्च करावा। आता तुम्ही लक्षात आणून दिली, मी सकाळी DPOशी बोलतो आणि खरंच तसं असेल तर उद्या माझ्याकडून पत्र घेऊन जा आणि मग तुम्ही त्यातून जे काम सुचवताल दिव्यांग बांधवासाठी, मग ते तुम्ही 3 चाकी सायकल सांगा, 4 चाकी सायकल सांगा, अजून काहीतरी सांगा, तुम्ही जे काय इक्विपमेंट सांगता ते सांगा। 5% निधी जो काही होईल त्या पद्धतीनं पूर्णच्या पूर्ण तुम्ही जी यादी देताल त्या यादीप्रमाणे आणि आमच्या संघटनेकडून जी काही यादी जाईल त्या माध्यमातून हा निधी पूर्णतः वाटप करण्याची हमी तुम्हाला मी या माध्यमातून या ठिकाणी देतो। खरंच होते शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणे, दुसरा विषय दिव्यांगांना 6,000 मानधन देणे आणि पेरणी ते कापणीपर्यंत हे सगळे कामं शेतकऱ्यांचे MRGSमध्ये गेले। या तिन्ही मागण्या आम्ही माननीय अर्जुन भाऊ खोतकर यांच्या निवासस्थानी येऊन मांडलेल्या आहेत आणि त्यांनी आम्हाला तसा प्रतिसाद देऊन हा पूर्ण आवाज आम्ही विधानसभेत मांडू असं त्यांना आम्हाला आश्वस्त केलं। ते दिव्यांगांचे प्रश्न होते तेही ते मार्गी लावतील असं आश्वासन आम्हाला दिलं। प्रतिनिधी किशोर शिरसाट, NTV न्यूज मराठी, जालना।